जगामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपण रोज ऐकतो की कोणाला तरी कॅन्सर डिटेक्ट झाला आहे किंवा कोणाची तरी कॅन्सरमुळे डेथ झाली आहे. भारतामध्ये कॅन्सरमुळे होणारे मृत्यू हे जास्त आहेत, कारण त्याचं निदान हे खूप उशिरा होतं. स्टेज 3 किंवा स्टेज 4मध्ये कॅन्सर डिटेक्ट होतो. पण बऱ्याच कॅन्सरमध्ये शरीरामध्ये प्राथमिक अवस्थेत काही लक्षणं जाणवतात. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल सावळकर सूर्यवंशी, जनरल सर्जन. आज आपण पाहूया की कॅन्सरची प्राथमिक लक्षणं काय असतात. ही लक्षणं प्रत्येक कॅन्सरमध्ये दिसत नाहीत, पण बऱ्याच कॅन्सरमध्ये आपल्याला लक्षणं दिसू शकतात. तर पाहूयात ही लक्षणं काय काय असतात ते. नॉन हिलिंग अल्सर और वुंड. शरीरात कुठे पण न भरणारी जखम असेल किंवा अल्सर असेल, विशेषतः पायामध्ये किंवा तोंडामध्ये अल्सर असेल. 2-3 महिने झाले अल्सर आहे आणि तो बरा होत नाहीये. कितीही औषधे घेऊन झाली तरी पण अल्सर बरा होत नाहीये. तर अशा वेळी हे तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. शरीरात कुठे पण गाठ तयार होणे. शरीरात अचानक जर तुम्हाला गाठ लागत असेल, विशेषतः ब्रेस्टमध्ये किंवा पोटामध्ये किंवा गळ्यामध्ये, गाठीचा आकार हळूहळू वाढत जातोय आणि ही गाठ दुखत नाही, तर अशा वेळी ही गाठ कॅन्सरची असू शकते. बऱ्याच गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात, बेनाईन असतात, पण त्याचं निदान करण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावं लागेल. डिफिकल्टी इन स्वॅलोईंग म्हणजे गिळताना त्रास होणे. सुरुवातीला सॉलिड म्हणजे अन्न गिळताना त्रास होतो आणि नंतर पाणी म्हणजे लिक्विड गिळायला त्रास होतो. तर ही लक्षणं अन्ननलिकेच्या कॅन्सरची असू शकतात. डिफिकल्टी इन डायजेशन, सतत इनडायजेशन असणे, कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया असणे किंवा टॉयलेटमधून रक्त जाणे. तर अशा वेळी ही लक्षणं कोलॉन कॅन्सरची असू शकतात. ब्लिडिंग पर वजायना किंवा एनी डिस्चार्ज पर वजायना. मासिक पाळी सुरू नसताना पण ब्लिडिंग होत असेल किंवा जास्त ब्लिडिंग होत असेल किंवा मेनोपॉज नंतर जर ब्लिडिंग चालू झाली असेल, तर अशा वेळी गायनेकोलॉजिकल कॅन्सर असू शकतो. बऱ्याच गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये अशी ब्लिडिंग होते किंवा कोणताही फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज होऊ शकतो. तर अशा वेळी गायनेकोलॉजिस्टला दाखवून त्याचं निदान करून घ्या. मोल किंवा वॉट, अशी एखादी मस किंवा तीळ जिचा आकार वाढत चाललाय, जिचा कलर बदलत चाललाय आणि ती हळूहळू मोठी होत चालली आहे, तर अशी मस ही कॅन्सर असू शकते. स्किन कॅन्सरमध्ये ही लक्षणं दिसू शकतात. सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे अनएक्सप्लेन्ड वेट लॉस किंवा अनएक्सप्लेन्ड फीवर. जर तुमचं अचानक वजन कमी झाले, एका महिन्यात 10 किलो वजन कमी झाले किंवा तुमच्या वजनाच्या 10% तुमचं वजन कमी झाले, तुम्ही काहीही डाएट केलं नाही किंवा एक्सरसाइज केली नाही, तर अशा वेळी शरीरात कुठेतरी कॅन्सर असू शकतो. त्याचप्रमाणे अनएक्सप्लेन्ड फीवर, जर ताप आहे, 1-2 महिने कंटिन्युअस ताप आहे, औषधाने कमी होतो पण परत येतो, तर असा ताप हाडांच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्लड कॅन्सर्समध्ये ल्युकेमिया, लिम्फोमा यामध्ये अनएक्सप्लेन्ड फीवर असतो. कंटिन्युअस 2-3 महिने ताप राहतो, त्यामुळे तापीचं निदान होणं हे खूप गरजेचं आहे. कंटिन्युअस कफ किंवा खोकला राहणे. सतत 2 ते 3 महिने खोकला आहे, मोस्टली ड्राय कफ आहे, तर अशा वेळी या खोकल्याचं निदान होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा कॅन्सर आणि ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग याची लक्षणं सिमिलर असतात, त्यामुळे चेस्ट फिजिशियनला दाखवून योग्य ते निदान केलं पाहिजे. हॉर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणजे आवाजात बदल होणे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की थंड पाणी पिण्यात आल्यामुळं आवाजात बदल झाला असेल किंवा जे स्मोकर्स असतात, स्मोकिंगमुळे त्यांना असं वाटतं आवाजात बदल झाला म्हणून ते दुर्लक्ष करतात. तर ही लक्षणं असू शकतात घशाच्या कॅन्सरची, लॅरिंक्स कॅन्सर. त्यामुळे याकडे पण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. अचानक जर आवाजात बदल झाला असेल आणि तुम्ही स्मोकिंग करत असाल किंवा ओल्ड एज असेल, तर अशा वेळी हे घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. फटीग, लो हिमोग्लोबिन लेवल. बऱ्याच वेळा हिमोग्लोबिन लेवल खूप कमी होते आणि पेशंटला कळत पण नाही. त्यांना सतत थकवा जाणवायला लागतो. सायलेंट ब्लड लॉस होत असतो. कोलॉन कॅन्सर असेल किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर असेल किंवा वेगवेगळे ब्लड कॅन्सर असतील, लिम्फोमा, ल्युकेमिया, यामध्ये ब्लड लॉस होतो पण तो कळत पण नाही. अशा वेळी हिमोग्लोबिन लेवल किंवा वेगवेगळ्या ब्लड टेस्ट ह्या करून घेतल्या पाहिजेत. औषधे घेऊन पण हिमोग्लोबिन लेवल सतत कमी राहत असेल, तर त्याचं योग्य ते निदान होणं आवश्यक आहे. पेल्विक और बॅक पेन. बऱ्याच वेळा जेव्हा कॅन्सर हाडांमध्ये पसरतो, जसं की प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांमध्ये, ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये
जेव्हा हाडांमध्ये पाठीच्या मणक्यामध्ये पसरतो तेव्हा पाठदुखीची तक्रार चालू होते. तसेच पेल्विक पेन, बऱ्याच गायनेकोलॉजिकल मॅलिग्नन्सीजमध्ये पेल्विक पेन हे स्त्रियांना होऊ शकतं. त्यामुळे अशा तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच त्याचं निदान करून घ्या. तर अशी ही साधी साधी लक्षणं कॅन्सरची असू शकतात. त्यामुळे त्याचं लवकर निदान करणं हे तुमच्या हातात आहे.